नमस्कार। आज पुष्पाज किचनमध्ये आपण हॉटेल स्टाईल आलूची भाजी कशी बनवणार ते बघणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया या एकदम झणझणीत आणि एकदम वेगळ्या पद्धतीच्या भाजीसाठी। तर त्यासाठी इथे हा आलू घेतलेला आहे मी सोलून। तो आता आपण असे याचे दोन भाग करून घेऊ। हे लंबी लंबीच आपण चिरून घेणार, हे जसं दाखवत आहे त्याप्रमाणे, आणि आपण आता हे असेच काप राहू देणार आहोत। काहीतरी वेगळ्या आकाराचे आपण हे काप करून घेतलेले आहेत आता, आणि एकदम जाडसर पण नाही राहू द्यायचे, थोडेसे पातळच आपण हे काप करून घेतलेले आहे। इथे मी हे 3 मोठे आलूचे काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी ते हा एक मोठा कांदा आणि एक टमाटर चिरून घेतलेला आहे। आता आपण याला चांगलं भाजून घेणार। तर सर्वात पहिले मी आता हा इथे कांदा भाजून घेणार। हा आपण चांगला अरत परत करून स्लो मध्ये मस्त भाजून घेऊ। जळायला नाही पाहिजे म्हणून आपण एकसारखे याला थोडंसं हलवत राहायचं, आणि त्यानंतर सेम आपण टमाटर पण चांगलं भाजून घेऊ। त्यानंतर आता हे आलूचे तुकडे जे आपण बारीक कापून घेतले होते ते धुवून मी या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। प्लेटमध्ये किंवा टोपल्यामध्ये पण तुम्ही हे काढून घेऊ शकता। आणि इकडे आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी हा एव्हरेस्टचा सब्जी मसाला, त्यानंतर देवकृपाचा काळा मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे। आता आपण हे जे आलूचे तुकडे आहेत त्यावर आपण ही कस्तुरी मेथी मी जशी दाखवत आहे तशा प्रमाणे थोडीशी बारीक करून टाकून घेऊ। यानी पण चव पण चांगली येते आणि सुगंध पण चांगला येतो। त्यानंतर यावर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ। जास्त पण नाही, आपण भाजीत पण मीठ टाकणारच आहोत। इथे या फोडींना थोडंसं लागलं पाहिजे म्हणून आपण मीठ टाकून घेतलं। आणि त्यानंतर हा जो मसाला केलेला होता त्यातला मी थोडासा मसाला यात टाकून घेत आहे। जो आपण मसाला केला होता तो 3 चम्मच केला होता, आणि त्यातला 1 चम्मच मी याच्यावर टाकून घेत आहे। त्यानंतर इथे मी ही लसण आणि अद्रकाची जी पेस्ट केली होती ती पण यात आपण थोडीशी टाकून घेऊ। त्यानंतर यावर चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं। तर मी इथे अर्धा ते पाऊण चम्मच तिखट घेतलेला आहे। आलू थोडेसे फिक्के राहतात म्हणून आपण थोडंसं यावर जास्त तिखट टाकलेलं आहे। आणि त्यानंतर हळद घेतलेली आहे। आता हे फ्रेश दही आपण यावर टाकून घेणार आहोत। तर मी साधारणतः 4 चम्मच दही यावर टाकून घेतला आहे। तुम्हाला आंबट जेवढं लागेल त्यानुसार घ्या, पण साधारणतः 3 ते 4 चम्मच एवढा आलूच्या फोडींना ठीक आहे। आणि आपण हे आता चांगलं हातानेच चांगलं या फोडींना हे लावून घेऊन मिक्स करून घेणार। त्यानंतर आता या फोडी आपण तेलामध्ये तळून घेऊ। थोड्या थोड्या करून आपण या तेलामध्ये तळून घेणार आहे, म्हणजे मग पूर्ण चांगल्या फोडी होतील या नरम अंधरून म्हणून। आणि स्लो गॅसवर आपण हे करायचं। त्यानंतर आता आपण जे कांदा भाजून घेतलेला होता ते कांदा टमाट्याची पेस्ट आपण यात करून घेणार आहे। पेस्ट करताना आपण थोडीशी कोथिंबीर पण यात टाकून घेऊ। त्यानंतर जे टमाटर भाजून घेतलं होतं ते पण आपण यात टाकून घेणार, आणि आता याची चांगली मिक्स पेस्ट बनवून घेणार एकदम बारीक अशी। आता आपण भाजीसाठी मसाला काढून घेऊया। तर जे उरलेले एव्हरेस्टचा मसाला होता तो त्याच्यातच मी हे तिखट घेतलेला आहे। तर तिखट मी इथे 1.5 ते पावणे 2 चम्मच घेतलेला आहे, कारण ही भाजी तिखटच छान लागते, आलूची असल्यामुळे फिक्की लागेल म्हणून। त्यानंतर आपण इथे हे हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, आणि बस आता आपण फोडणी देऊन घेऊया भाजीला। तर त्यासाठी इथे मी हे 1 पळीनी मोठा चम्मच तेल घेऊन त्यात मोहरी टाकून घेतलेली आहे। आणि ही मोहरी जर तळतळायला लागली तर त्यानंतर आपण हे जिरं टाकून घेऊ अर्धा चम्मच। त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती एकदम बारीक ती टाकून घेऊ, आणि ही चांगली आपण होऊ द्यायची आता स्लो गॅसवर, ब्राऊन होईपर्यंत, याचा कलर चेंज होईपर्यंत। आणि यातच आपण जो मसाला काढून ठेवलेला होता बनवून तो टाकून घेऊ। आणि आता स्लो गॅसवर चांगलं 3 ते 4 मिनिट आपण हे असं अरत परतच करत राहू, कारण की त्याला खाली बूळ नाही लागलं पाहिजे। आणि जो आपण मिक्सरचं भांडं होतं पाण्याचं ते पण यात थोडंसं पाणी आपण त्यातलं टाकून घेतलेलं आहे, ते भांडं विसळून, त्याच्याने याला खाली बूळ पण नाही लागणार। आणि नंतर आपण जे आलू तळून घेतलेले होते ते आता आपण यात टाकून घेणार। एकदम चांगले असे थोडेसे आपण याला मिक्स करून 2 ते 3 मिनिट वापस याला परतून घेऊ। त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घेऊ, पण ही भाजी जास्त पण पातळ चांगली नाही लागत, थोडीशी मिडियमच, त्याच्याने मी इथे 1 ग्लास पाणीच टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, मी आलूला पण मीठ टाकलेलं होतं ते तळून घेताना, तर आपण इथे थोडंसं कमीच मीठ टाकून घेणार आहोत। मी इथे अर्धा चम्मच घेतलेला आहे।
तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल थोडंसं शिजल्यावर तर तुम्ही अजून थोडंसं पाणी टाकून नंतर याला उकळी येईपर्यंत राहू द्यायचं आणि तोपर्यंत आपण इथे बारीक कोथिंबीर पण टाकून घेणार। आता आपल्या भाजीला चांगली उकळी देखील आलेली आहे, तुम्ही बघू शकता। अशी ही 10 ते 15 मिनिटात होणारी एकदम झटपट भाजी आता रेडी झालेली आहे आणि सर्व करायला सुद्धा तयार आहे। सो अशी भाजी ही तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा। ही हॉटेल स्टाईल भाजी दही टाकून याची चव अजून पण चांगली येते। आता पूर्ण सुट्ट्यांचे दिवस चालू आहे, सुट्ट्याचा महिना आहे, तर एक रिकामा बसून काहीतरी वेगळी भाजी तुम्हाला जर ट्राय करायची असेल तर ही भाजी तुमच्यासाठी आहे। सो तुम्ही तुमच्या घरी ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।